सध्या महाराष्ट्रामध्ये एकच भीतीचं वातावरण चालू आहे, ते म्हणजे बिबट्या. लोकांनी जंगलं तोडली, आता बिबट्या म्हणते मी माणसं तोडतो. तरी त्या बिबट्याची विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही हिमायतनगर तालुक्याच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यासाठी संपर्क साधलेला आहे. आता त्यांनी पुढचा वसा घेतलेला आहे बिबट्या पकडण्याचा, तर तुम्ही त्याला बोलू शकता. साहेब बोला. हा तर मित्रांनो, सध्या आपल्या हिमायतनगर तालुका ते नांदेड जिल्हा यामध्ये सध्या एकच दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर रोजगार असो, शेतकरी असो, कामगार असो, या सर्वजणांना फक्त बिबट्याचं भीतीचं वातावरण पैदा झालेलं आहे. तरी न घाबरता न डगमगता, कारण मी माझ्या शेताकडे जात असताना बिबट्या हळू धुऱ्यावरती आला आणि मला म्हणाला, साहेब एक सेल्फी काढू द्या. आणि आपण ती फोटो मी तुमच्या समोर प्रकाशित करतो, कारण सध्या बिबट्याचं कसल्याही प्रकारची बेवभीती नाही. तुम्ही तो फोटो पाहू शकता. अबे साले, यही नहीं, अभी और सुनिए. जे भीतीचं वातावरण फक्त रोजगाराच्या मनामध्ये, शेतकऱ्याच्या ध्यानामध्ये आणि बिनकामाची चर्चा करणाऱ्याच्या मनामध्ये तयार झालेला आहे. जरी बिबट्या कुठं आढळला, बिबट्या पहा आणि सरळ पळून जा. जे 2 बिबटे आपल्याकडील आले होते ते मी पकडलेले आहेत आणि त्यांच्या सोबत एक फोटो शूट सुद्धा केलेला आहे.